लास्ट लेक्चर मध्ये आपण रेजिस्टरची डेफिनेशन, रेजिस्टर ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे, ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय, पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय ते पाहिलं होतं. त्यानंतर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट काय असतं, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट काय असतं, नंतर पोलॅरिटीज असतात की नाही रेजिस्टरला, तर रेजिस्टरला पोलॅरिटीज नसतात हे आपण बघितलं होतं. नंतर रेजिस्टरचं जे बेसिक युनिट आहे ते ओहम आहे, त्याचे हायर युनिट जर तुम्ही बघितले तर ते किलो ओहम, मेगा ओहम हे त्याचे हायर युनिट्स आहेत. त्यानंतर आपण रेजिस्टिव्हिटी काय असते त्याची डेफिनेशन आपण बघितली होती. नंतर आपण सिम्बॉल जो आहे रेजिस्टिव्हिटीचा जो रो आहे आणि त्याचं युनिट ओहम इंटू मीटर आहे हे बघितलं होतं. मॅथमॅटिकली ते कसं येतं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. नंतर आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघितला होता रेजिस्टिव्हिटीचा, जो आहे RA/L, आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक जी क्वांटिटी आहे, रो म्हणजे काय, आर म्हणजे काय, ए म्हणजे काय आणि एल म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण कंडक्टरची जी रेजिस्टिव्हिटी असते ती जवळपास -6 टू म्हणजे 10⁻⁻5 पासून तर 10⁻⁻10 किंवा त्याच्यापेक्षा कमी मध्ये असते हे आपण बघितलं होतं. जसं कॉपरची तुम्हाला सांगितली होती मी रेजिस्टिव्हिटी, इट इज अराउंड 1.77 मायक्रो ओहम इंटू सेंटीमीटर ही असते कॉपरची रेजिस्टिव्हिटी. त्यानंतर आपण इन्सुलेटरची रेजिस्टिव्हिटीची रेंज बघितली होती जी 10⁻12 टू 10⁻20 या रेंजमध्ये असते. त्याच्यामध्ये आय थिंक आपण मागच्या वेळेस जो एक इन्सुलेटर आहे त्याचं बघितलं होतं टेबलमध्ये, ते आपण बघूयात. नंतर फॅक्टर्स रेजिस्टिव्हिटीला अफेक्ट करणारे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ते आपण बघितले होते. त्याच्यामध्ये होतं टेम्परेचर, अलॉईंग, मेकॅनिकल स्ट्रेसिंग, एज हार्डनिंग अँड कोल्ड वर्किंग. टेम्परेचर मध्ये आपण ते बघितलं होतं की मेटलचं टेम्परेचर, मेटलमध्ये टेम्परेचर वाढलं की रेजिस्टिव्हिटी वाढते आणि टेम्परेचर कमी झालं की रेजिस्टिव्हिटी कमी होते. बेसिकली ते पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट दाखवतात. नंतर बरेचसे मेटल असे आहेत की ज्यांची रेजिस्टिव्हिटी ही 0 असते जेव्हा ते ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरला असतात. हा जो फेनोमेनॉन आहे याला सुपर कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं. आणि जे मेटल्स ही हा फेनोमेनॉन फॉलो करतात किंवा दाखवतात त्यांना सुपर कंडक्टर्स असं म्हटलं जातं. रेजिस्टिव्हिटी सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटरची रेजिस्टिव्हिटी जी आहे ती एनटीसी ती वाढते जेव्हा टेम्परेचर कमी होतं त्यावेळेस आणि कमी होते जेव्हा टेम्परेचर वाढतं त्यावेळेस. सो बेसिकली ते निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट फॉलो करत असतात, ते आपण बघितलं होतं. नंतर आपण अलॉईंग कसं अफेक्ट करतं रेजिस्टिव्हिटीला ते बघितलं होतं. जेव्हा 2 पेक्षा जास्त मटेरियल किंवा मेटल्स मिक्स केले जातात तर डेफिनेटली त्याचं एक अलॉय जनरेट होतो आणि त्याच्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या चेंज होतात आणि रेजिस्टिव्हिटी त्याची चेंज होते. का चेंज होते तर त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते इरेग्युलर होतं, त्याच्यामुळे त्याची रेजिस्टिव्हिटी ही इन्क्रीज होत असते हे आपण बघितलं होतं. नंतर आपण बघितलं होतं मेकॅनिकल स्ट्रेसिंग. मेकॅनिकल स्ट्रेसिंग म्हणजे काय तर त्याला मोल्डमध्ये टाकून त्याचा शेप जो आहे किंवा त्याची लेंथ जी आहे ती व्हॅरी केली जाते, त्याला मेकॅनिकल स्ट्रेसिंग असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे फ्री इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात आणि याच्यामध्ये अनिलिंग आणि मेकॅनिकल स्ट्रेसिंग ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनिलिंग म्हणजे हिट ट्रीटमेंट, जेव्हा आपण हिट करतो त्याला अनिलिंग म्हटलं जातं आणि मेकॅनिकल स्ट्रेसिंग म्हणजे विदाउट अप्लाइंग हिट द लेंथ or the shape of that particular metal is changed, that is called as mechanical stressing. So क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात आणि त्याच्यामुळे रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज होते मेकॅनिकल स्ट्रेसिंगमुळे, हे पण आपण बघितलं होतं. त्यानंतर एज हार्डनिंग म्हणजे काय तर हे स्ट्रेंथ डेव्हलप करण्यासाठी परमनंट डिफॉर्मेशन याचं केलं जातं, परमनंट शेप चेंज केला जातो, त्याला एज हार्डनिंग विथ द हेल्प ऑफ हिट ट्रीटमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज एज हार्डनिंग. याला प्रेसिपिटेशन हार्डनिंग असं पण म्हटलं जातं. सो दिस प्रोसेस इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ अलॉईज बाय क्रिएटिंग सॉलिड इम्प्युरिटीज अँड प्रेसिपिटेट. खाली जे जनरेट होतं इम्प्युरिटीज आणि प्रेसिपिटेट जनरेट होतात त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही स्ट्रेंथ इन्क्रीज करते जे मेटल आहे त्याची. नंतर आपण कोल्ड वर्किंग म्हणजे काय ते बघितलं होतं. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस यूज टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ मटेरियल इज कॉल्ड एज कोल्ड वर्किंग. सो कोल्ड वर्किंगला वर्क हार्डनिंग किंवा स्ट्रेन हार्डनिंग असं पण म्हटलं जातं. मेकॅनिकल स्ट्रेंथ मेटलची इन्क्रीज करतात कोल्ड वर्किंगमुळे आणि रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज होते जर कोल्ड वर्किंग केलं, त्यामुळे रेजिस्टिव्हिटी जी आहे मटेरियलची ती इन्क्रीज होत असते. रेजिस्टन्सला आता हे जे होते हे फॅक्टर्स अफेक्टिंग रेजिस्टिव्हिटी होते.
आता आपण नंतर जे बघितलं होतं ते होतं फॅक्टर्स अफेक्टिंग रेझिस्टन्स. त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर होता मटेरियल, दुसरा फॅक्टर होता तुमचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल अँड लेंथ ऑफ दी वायर किंवा जे काही मटेरियल असेल त्याची लेंथ. हे मेजर आणि टेम्परेचर, हे 4 फॅक्टर्स जे आहेत ते रेझिस्टन्सला अफेक्ट करतात, हे पण आपण बघितलं होतं. त्यानंतर हे काही मटेरियल आहेत आणि त्यांच्या रेझिस्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे मेटल्स आहेत त्यांच्या रेझिस्टिव्हिटी 10⁻⁸, -6, -7 ओहम मीटर या रेंजमध्ये लाय करतात. आणि जे इन्सुलेटर्स आहेत त्यांच्या मिड रेंजमध्ये लाय करतात. जसं जर्मेनियमची रेझिस्टिव्हिटी ही 4.6 × 10⁻⁻1 आहे. नंतर तुमच्या सिलिकॉनची 6.4 × 10⁻2 आहे. ही रेझिस्टिव्हिटी आहे सेमीकंडक्टर्सची. whereas the resistivity of your insulator, that is quartz, is 7 to 10⁻17. basically it's a insulating किंवा dielectric material, so it has very high resistivity. अशा पद्धतीने आपण हे बघितलं होतं. नंतर आपण टर्म्स बघितल्या होत्या ज्या रेझिस्टन्सशी रिलेटेड आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स, देन टॉलरन्स, देन वॅटेज, देन रेझिस्टिव्हिटी, देन पॉवर रेटिंग. या टर्म्स आपण बघितल्या होत्या. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन कशी होते इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, ज्यावेळेस आपण त्याला सप्लाय देत नाही त्यावेळेस, आणि ज्यावेळेस आपण त्याला एक्सटर्नल सप्लाय सोर्स प्रोव्हाइड करतो, डीसी सोर्स प्रोव्हाइड करतो, त्यावेळेस जे इलेक्ट्रॉन्स असतात ते अलाइन होतात, एका डायरेक्शन मध्ये फ्लो होतात. आणि जी डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असते त्याच्या अपोजिट असते कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. ते आपण बघितलं होतं. नंतर आपण इलेक्ट्रॉन करंट वर्सेस कन्व्हेन्शनल करंट जे आहे ते पण बघितलं होतं, जे आधीच्या डायग्राम मध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की इलेक्ट्रॉन हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ना, याला इलेक्ट्रॉन करंट म्हटलं जातं. आणि हा जो करंट आहे याला कन्व्हेन्शनल करंट म्हटलं जातं, जो अपोजिट असतो इलेक्ट्रॉन्स फ्लोच्या. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नाही, इव्हन आपण आय थिंक डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड इलेक्ट्रिक चार्ज सुद्धा आपण बघितला होता. इलेक्ट्रिक करंट हा चार्जेसमुळे फ्लो होतो असं पण मी तुम्हाला सांगितलं होतं. इलेक्ट्रिक करंट जो आहे त्याचा सिम्बॉल आय आहे, वेअरॅज इलेक्ट्रिक चार्ज जो आहे त्याचा सिम्बॉल क्यू आहे. इलेक्ट्रिक करंटचं युनिट ए आहे, एम्पियर आहे, याचा कुलम आहे. नंतर हे दोन्ही फील्डमध्ये इलेक्ट्रिक करंट असतो. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो, वेअरॅज इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस ओनली इलेक्ट्रिक फील्ड. तर हे आपण बघितलं होतं. नंतर इलेक्ट्रिक करंट जो आहे तो मेजर करण्यासाठी ॲमीटर वापरतात, आणि इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो मेजर करण्यासाठी इलेक्ट्रोमीटर किंवा बॅलिस्टिक गॅल्व्हनोमीटर जे आहे ते यूज केलं जातं. इथपर्यंत आपण बघितलं होतं. ठीक आहे, नाव लेट अस स्टार्ट विथ द इलेक्ट्रॉन मोबिलिटी. इलेक्ट्रॉन मोबिलिटी म्हणजे काय ते आपण बघणार आहोत आज. तर इन सॉलिड स्टेट फिजिक्स, the electron mobility characterizes how quickly an electron can move through metal or semiconductor when pulled by electric field. तर जे बेसिकली कंडक्टर्स असतील ना त्याच्यामध्ये मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असते. या दोन कन्सेप्ट ऍक्च्युली, एक इलेक्ट्रॉन मोबिलिटी एक कन्सेप्ट आहे आणि दुसरा जो कन्सेप्ट आहे तो होल मोबिलिटी हा कन्सेप्ट आहे. पण नॉर्मली जो करंट फ्लो होतो आपल्या सर्किटमध्ये तो इलेक्ट्रॉन्समुळे फ्लो होतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन मोबिलिटी हा कन्सेप्ट जास्त महत्वाचा आहे ऍज कम्पेअर्ड टू होल मोबिलिटी. तुमच्या घरात जी इलेक्ट्रिसिटी येते ना दॅट इज बिकॉज ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन मोबिलिटीमुळे ती येत असते. ठीक आहे, सो किती फास्ट इलेक्ट्रॉन मूव्ह होतो मेटल किंवा सेमी कंडक्टर मध्ये जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस, दॅट डिसाइड्स द इलेक्ट्रॉन मोबिलिटी. Electron and hole mobility are special case of electrical mobility of charged particle in fluid under the applied electric field. मी तुम्हाला आधीच सांगितलं, जी मोबिलिटी असते एक इलेक्ट्रॉन मोबिलिटी असते, एक इलेक्ट्रॉन मोबिलिटी असते आणि दुसरी होल मोबिलिटी असते. तर ह्या दोन्ही इलेक्ट्रिकल मोबिलिटीचे दोन केसेस आहेत. एकामध्ये इलेक्ट्रॉन्समुळे इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाल्यामुळे होते आणि दुसऱ्यामध्ये होल्स मूव्ह होतात. ठीक आहे, सो जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन्समुळे एक करंट जनरेट होतो किंवा इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, त्याला इलेक्ट्रॉन मोबिलिटी असं तुम्ही म्हणू शकता. वेन इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड अक्रॉस अ पीस ऑफ मटेरियल, सपोज एक मटेरियलचा पीस आहे त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं ई, द इलेक्ट्रॉन्स रिस्पॉन्ड्स बाय मुव्हिंग विथ अन ॲव्हरेज व्हेलॉसिटी कॉल्ड एज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स जे मूव्ह होतील त्यांना एक स्पीड असेल
आणि त्या वेलॉसिटीला किंवा त्या स्पीडला आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी असं म्हणू शकतो. देन इलेक्ट्रॉन मोबिलिटी म्यू इज डिफाइंड ॲज, एक फॉर्म्युला इथे येणार आहे आता. म्यू दिस इज युअर electric field which is applied in a circuit. This is your drift velocity, and this is the relation between your electric field and drift velocity, and this you can call it as proportionality constant, your constant of proportionality. So here your drift velocity is directly proportional to applied electric field, and the constant of proportionality is your mu. This mu is called as electron mobility. याला mu असं म्हटलं जातं. ठीक आहे, याला काय म्हणतात, म्यू म्हणतात. आणि त्या म्यू म्हणजे काय, इथे इलेक्ट्रॉन मोबिलिटी आहे. जेव्हा आपण एखाद्या मटेरियल, पीस ऑफ मटेरियलला इलेक्ट्रिक फील्ड ई अप्लाय करणार, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक ड्रिफ्ट करंट जनरेट होतो. तो ड्रिफ्ट वेलॉसिटी जनरेट होते. कशामुळे ड्रिफ्ट वेलॉसिटी जनरेट होते? बिकॉज ऑफ मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर ज्या स्पीडने ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील त्याला ड्रिफ्ट वेलॉसिटी असं म्हटलं जाईल. आणि त्यामुळे ही ड्रिफ्ट वेलॉसिटी जी असेल ती इलेक्ट्रिक फील्ड जितकं अप्लाय केलं आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. आणि म्यू जो आहे हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आणि त्याला इलेक्ट्रॉन मोबिलिटी असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन मोबिलिटी इज ऑलमोस्ट ऑलवेज स्पेसिफाईड इन युनिट्स ऑफ सेंटीमीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड्स. हे त्याचं युनिट आहे. सेंटीमीटर स्क्वेअर पर वोल्ट इंटू seconds. You know that what is the unit of your velocity? Unit meter per second unit असतं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Unit of velocity is meter per second. And basically it's a acceleration. हे जे आहे हे सेंटीमीटर स्क्वेअर हे युनिट आहे ऍक्सिलरेशनचं. अँड ई जे आहे ते इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे व्होल्टेज आहे. सो याचं युनिट जे आहे ते व्होल्ट आहे. जर तुम्ही इथे म्यू कॅल्क्युलेट केला तर इट इज व्हीडी बाय ई, व्हीडी अपॉन ई. सो इफ यू know the unit of velocity, drift velocity, unit of drift velocity is centimeter square per second, and unit of E, that is your electric field, is volt, and that is why hence the unit comes as centimeter square per whole second. असं युनिट तुम्हाला मिळेल. दिस इज डिफरंट फ्रॉम SI युनिट ऑफ मोबिलिटी. थोडंसं वेगळं आहे. काय आहे, हे नॉर्मली जी व्हेलॉसिटी असते ती अशी असते, पण SI युनिट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड असं असणार. डिफरंट काही नाहीये, फक्त याच्यामध्ये मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे इतकंच आहे.